प्रजासत्ताक दिनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नंदुरबार पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण, सोलर सिस्टीम व जिम इमारतीचे भूमिपूजन सोहळा संपन्न। आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयात आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक भव्य कार्यक्रम पार पडला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला। या प्रसंगी मंत्री योगेश कदम यांनी कायद्याची अंमलबजावणी, गुन्हे उघडकीस आणणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने केलेल्या कार्याचे कौतुक केले। त्यांनी भविष्यातही अशीच कर्तव्यनिष्ठ सेवा देण्याचे आवाहन सर्वांना केले। या कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन सोलर सिस्टीमचे उद्घाटन आणि प्रस्तावित व्यायामशाळा इमारतीचे भूमिपूजन देखील मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमांमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात वीज बिलाची बचत होणार असून पर्यावरणपूरक प्रशासन आणि पोलीस दलाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य अधिक सक्षम होणार आहे। या कार्यक्रमात कायद्याची अंमलबजावणी, गुन्हे तपास आणि लोकसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाला खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याने प्रशासनिक कार्यक्षमतेसोबतच समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केलाय। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।